जिंदगानी कब आएगी तू, आए रुस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। यार भरोसा दिल का और किसी के ये आ जाए, क्या है भरोसा आशिक दिल का और किसी से ये आएगी। मेरे सपनों की रानी कब आएगी तू, रानी कब आएगी तू, चली जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया ओ चलिया। प्यार की पहेलियां चलिया सब पूछ रही है, प्यार की ललिया बाहों की चलिया सब ललिया पूछ रही है, एक पनघट पे किसी दिन गाएगी तू, मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया। आम्ही गोव्यात पोचलो बघा, आमचं जागा आहे मस्त पैकी एन्जॉय। ही बघा फ्रेंच फ्राय खायला चालू, आम्ही शाकाहारी माणसं, फ्रेंच फ्राय खायला मित्रांनो। चिल्ली चिरायला लागेल आपल्याला, तिथला भेटणार आहे गोवा लय मोठा चिकन लागते बघ मोठं विचार। बघा कसं गोव्यावर निवांत पडले ते, आपला विषय लय आरडा, आपण एकदा ठरलं तर गोव्यात जातो म्हणजे जातो। गोवा कसा आहे गोवा बघा मित्रांनो, गोवा म्हणजे गोवा आहे, समुद्र बघा कसा आहे मित्रांनो, मस्त पैकी पर्यटन स्थळ आहे, एन्जॉय करायला याचं सध्या गोव्याला। पण किती नाराज काम आहे आपल्या सारख्याच नाही, बघायला एन्जॉय करायचं त्याने पेनायचं, आपण काय करायचं, आपण नुसतं बघायचं हिरवळ। तुम्हाला काय वाटतं बघायला कसल्याच मस्त पैकी एन्जॉय करायचं। मस्त एन्जॉय। मित्रांनो सगळ्यात जास्त लोक आहेत ती बघा गोव्यात, महाराष्ट्रातले। सगळा महाराष्ट्राचा पैसा कुठे येते तर गोव्यात येतो। आज मला माहिती झालं काहीतरी विषय, या गोव्यात सगळ्यात जास्त पैसा कुठे येतोय, कुठला येतोय, मी जरा अभ्यास करत होतो। सगळ्यात पैसा आहे ना महाराष्ट्रातला तो गोव्यात येतोय बघा। का तरी त्या स्टेटचा माणूस मला एक बी इथे भेटत नाही, सगळी माणसं कुठली येणार आहे ती गोव्यात तर महाराष्ट्रातली येईलच। सगळा पैसा महाराष्ट्रात कमवलेला कष्टाचा पैसा सगळा कुठे येतोय तर महाराष्ट्रात। तुम्हाला काय सांगायचं आहे मला एकच गोष्ट की पैसा कष्टानं कमी जरा घालणार कुठे तर गोव्यात। हे बघा सगळ्या गाड्या कुठल्या येत्या तर गोव्यात महाराष्ट्रातल्या बघा, हे तर महाराष्ट्राची खासियत आहे। सगळ्या गाड्या कुठल्या येत्या तर महाराष्ट्रातल्या।
या सगळ्या गाड्या महाराष्ट्रात नाही इकडे द्या, बाहेरच्या स्टेटच्या गाड्या कमीच, सगळ्या महाराष्ट्रात नाही. दिसतंय ना तुम्हाला, सगळं महाराष्ट्रातलंच काम आहे. हे बघा, एक पण गाडी अशी नाही की ती बाहेरच्या राज्यातले. गोवा आणि महाराष्ट्र, सगळा कष्टाचा पैसा कुठं आहे? गोव्यात. एन्जॉय करतील कुठं पैसा कमवून कष्टाचा? गोव्यात. म्हणून मी सांगते, नाच करा पण गोव्याचा कुठे. या कमवा पैसा गोव्यात उडवा, या कमवा पैसा गोव्यात, नाच कुठे करा? गोव्यात. चल, धन्यवाद. गोव्यात जर तुम्ही आला तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रासारखं जर खायचं असेल जेवण तर एक नंबर टॉप क्वालिटीचं जेवण, महाराष्ट्रासारखी चव आम्ही टेस्ट करून बघितलेले आहे मित्रांनो. जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे आणि इथं आपल्याला जसं महाराष्ट्रातलं पाहिजे तसं जेवण भेटतंय. छोटंच हॉटेल आहे पण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे. आणि मी विनंती करतो, गोव्यात आल्यानंतर पार्किंगला कलिंगड बागा बीच, ये बागा है ना, कलंगुड़ बीच में जो पार्किंग है बड़ा, उधर बहुत अच्छा रेस्टोरेंट है. छोटा है लेकिन बहुत अच्छा है. इधर खाना बहुत अच्छा मिलता है, क्वालिटी बहुत अच्छा है. और सभी आपको महाराष्ट्र वाले को मैं बोलता हूँ, जो गोवा में खाना अच्छा नहीं बोलते ना, ये होटल में आके एक बार जरूर खा लेंगे. ठीक है, धन्यवाद. माझे मित्र शंभू, दीपक पाटील, सागर घारगे गोव्याच्या बीचकडे निघाले ती, आणि ह्यांचा विषय हार्ड आहे बघा. गोव्यात आले ती फिरायला, आणि गोवा म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यटन स्थळावर अनेक ठिकाणून लोक येतात आणि आपल्या एन्जॉय करतात. त्यांच्याबरोबर मी पण, हे बघा मी पण चाललो गोवा फिरायला बीचकडे. बीच बघाय, तो बीच आहे कलंगुड बीचला मी निघालेला आहे. आणि एकंदरीत तुम्हाला सांगायचं म्हणजे पण मस्त गोव्याला येऊन मस्तपैकी एन्जॉय करायचं. गोव्यात सगळ्यात जास्त ही शॉप, हे गोव्यातली शॉप सगळी. गोव्यात सगळ्यात जास्त काय भेटते तर लिकर म्हणजे काय तर दारू, बियर, आणि ही दुकानातनी मुली बायकांसाठी गिफ्ट हे आहेत बघा. ही 49 रुपयाला काही पण घे. आणि सेल तो गोव्यातला सेल. ही पंजाबी रेस्टॉरंट प्युअर व्हेज, ही गोव्याच्या कलिंगड बीचला लागूनच आहे. तो दिसतोय ना तुम्हाला, त्या समोरचा कलिंगड बीच. आणि मस्तपैकी गोव्यात आपण एन्जॉय करण्यासाठी कलिंगड बीचला आत एंट्री मारता. हे दिसते समुद्राचं पाणी पुढे. पुढे शंभू शेट बरोबर मी आता पोचलोय. ही बघा, एन्जॉय गोवा. हे आमच्या मित्र आणि हे समुद्र निघाले. ठीक आहे. आणि समुद्रातली रेती, समुद्राची रेती, हे गोव्यात या, एन्जॉय करा मस्तपैकी. आपल्या शरीराचा आळस आला असला, वर्षभर तुम्ही कामं केलेली असते तर वर्ष नाही एन्जॉय म्हणून यायचं पैकी. नाही और ये सब गोव्यात येऊन मजा करा. इकडे गोव्यात मस्त पैकी तुम्हाला एन्जॉय करायला हे सगळे आणि मस्त पैकी गोव्यात एन्जॉय करायला यायचं, एन्जॉय करायचं. माझं तर मत आहे फॅमिली घेऊन यायला पण काय हरकत नाही. आपल्या फॅमिलीला आपल्या लिमिट प्रमाणे राहायचं. तर गोव्यात काय, गोव्याच्या कल्चरनुसार नाही राहायचं. आपलं महाराष्ट्राचं जे कल्चर आहे त्या कल्चरनं आपण राहिलं तर इज ओके, इम्पॉर्टंट. मस्त गोवा एन्जॉय करायला चांगला आहे आणि आवश्यक तुम्ही सर्वांनी गोव्याला येऊन एन्जॉय करा. मस्त आपल्या वर्षभर आपण कामं केलं त्याच्यात आळस घालवा, फ्रेश व्हा मस्तपैकी आणि गोव्यात मजा करा. मित्रांनो सनसेट बघा,
गोव्याच्या बीचवर बसून मी सनसेटचं शूट करत आहे आणि सनसेटचं टायमिंग झालेलं आहे. मी ह्याच गोष्टीचं खूप वेळ वाट बघत होतो. तुम्हाला सर्वांना गोव्याचा सनसेट दाखवतो. तुम्हाला सांगतो गोव्यात आल्यानंतर गोव्याला येऊन एन्जॉय सनसेट. अरे शेवटी शंभू शेटने सागर शेटने त्याला मातीत गळ्यापर्यंत टाकलाच, आत गाडूनच टाकला. मग काय विषय हार्ड आहे ना यांचा. शंभू शेट हे बघा, शंभू शेटने याने कसं केलंय बघा. आपला विषय हार्ड. हे काय आपण गोव्यात आला एन्जॉयच करतो, फक्त एन्जॉय. शंभू शेट फोनवर बोलतो सागर माती टाकतोय. हे काय कसं आहे, मस्त आहे की नाही? मस्त आहे की नाही तुम्ही सांगा. लाईक आणि शेअर करा प्लीज मित्रांनो, आणि कमेंट करायला विसरू नका. की कसं आहे हे बघा, कसं आहे हे बघा. गोवा, आपला गोवा. गोवा चला, गोवा. गोव्यात आलं की नाही की असं एन्जॉय करायला लागते. गोवा ही बघा, गोवा मस्त पैकी गोवा आहे. मस्त पैकी गोव्यात आलोया, एन्जॉय चाललाय. आणि आता लाईट गेलेली आहे, समुद्र ह्यो. आणि ही बघा कसं आहे, कसं आहे कसं आहे कसं आहे मस्त पैकी. सागरच्या नादच करणार. सागरानं पाक मातीत टाकला. टेलर तर माती गोळा केलीच बघा त्यानं, टाकला टेलर बर मातीत आत. नादच करायचं नाही. कसं आहे विषय हार्ड आहे ना. मजा आहे का नाही? ऍड बार आहे का नाही? घाम निघाला, घाम माती टाकून टाकून. एवढं काम शेतीत केलं असतं तर 2 टन ऊस वाटला असता. पण नाही, शेतीत कशाला करायचं, इथे येऊन करायचं. एन्जॉय गोव्यात, गोव्यात 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 एन्जॉय करायचं काय मस्त पैकी. आपण बी काय करतो मग, आपण ब्लॉग घेतोच ना. कसं वाटतंय शंभू शेट कसं आहे ते. आम्ही चौक चालू गोव्यात एन्जॉय. कसं आहे कसं आहे, मस्त आहे ना, मस्त आहे का नाही? मस्त आहे का नाही? असं एन्जॉय करायला यावंच लागते गोव्याला. तुम्हाला यावंच लागते हो मित्रांनो. गोवा म्हणजे काय एन्जॉय ठिकाण आहे हो. मस्तच काय, हे गोव्याला याचं एन्जॉय करायचं हे आपला एक पॅटर्न आहे. हे मस्त समुद्रात आपले नंदेश्वर बी आलती फावायला बघा. कसा आहे पक्या डॉन, कसा आहे कसा आहे कसा आहे. समुद्रात आलती नाही एन्जॉय करायला. पक्या डॉन नाद नाही करायचा. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे मस्त आहे पक्या डॉन. पक्या डॉन कसा आहे पक्या डॉन. पक्या डॉन कसा आहे खेळतोय, एन्जॉय करायला ते एन्जॉय. हे मी गोव्यात येऊन एन्जॉय करते समुद्रात. नाद नाही करायचं. कसं आहे पॅटर्न यांचा वेगळाच आहे. नंदीश्वर महाराज आहे आपलं. नंदीश्वर महाराजांचा नाद नाही करत. काय गोव्यात ते एन्जॉय करायला. गोव्यात एन्जॉय करायला त्यांचा बी हक्क आहे. त्यासाठी पण एन्जॉय केला पाहिजे की नाही सांगा. मस्त पैकी गोव्यात एन्जॉय करते ती. तुम्ही माणसं आपण सर्वजण करतो मला ह्यांनी पण करायला पाहिजे की नाही. मस्त पैकी कसा एन्जॉय, असा एन्जॉय करायचा. तुम्ही आम्ही काय घरी नुसतं निवांत राहता, एन्जॉय करा येत नाही. यांच्यासारखं जरा शिका, एन्जॉय करा, मजा मस्ती करा. याला म्हणायचं बघा. ही पण समुद्र किनारपट्टीला मस्त पैकी एन्जॉय करते बघा. कसा एन्जॉय, कसा एन्जॉय. पक्या डॉन पावते बा. पक्या डॉन याला म्हणायचं. पक्या डॉन, पक्या डॉनचं बघा कसा आहे. नादच करायचं. नाद कसा वेगळाच असतो. गोव्यात असं आलं पाहिजे बघा. असं आलं पाहिजे गोव्यात एन्जॉय करा. हे बघा हे पण आलं एन्जॉय करा. तुम्ही बसताय घरी मस्त पैकी एन्जॉय, मस्त पैकी एन्जॉय. चल एन्जॉय साठी कसं आहे कसं आहे मस्त पैकी मस्त. बकेट ऑन कसा आहे बकेट ऑन, बकेट ऑन कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे मस्त आहे.
बेजोरी गॅस ठेवते बघा तुटल तुटल. बेजोरी गॅस ठेवणार तिथपर्यंत असं सगळीवर मी तुमचा रवी पाटील ब्लॉगर. हे बघा गोव्याचा नजारा कसा आहे, मस्त पैकी. एकदा आयुष्यात गोव्याला येऊन एन्जॉय केली पाहिजे बघा. आयुष्यात जर तुम्ही एन्जॉय नाही केलं तर त्या आयुष्याचा काय फायदा. नुसता पैसा पैसा करून उपयोगाचा नाही. आपण आयुष्यात आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या एन्जॉयसाठी जो पैसा करून ते थोडाफार खर्च केला पाहिजे. तर हे गोव्याचे दृश्य, समुद्राच्या लाटा, आवाज, लाटांचा आवाज किती सुंदर आहे. तो ऐकायला भारी वाटतं, इतकं भारी वाटतं बोलून. हवेशीर बसायचं, मस्त पैकी एन्जॉय असं बसायचं बघा. मस्त पैकी छत्र यायच्या आणि एन्जॉय करत 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 मस्त पैकी आपण आपलं आयुष्य जगायचं असं माझं मत आहे. मित्रांनो, ह्या समुद्राच्या लाटा आहेत, त्याचा खूप आवाज भारी, खूप म्हणजे खूप भारी वाटतं आपल्या मनाला. शांतपणा, शांत राहायचं, मस्तपैकी आवाज ऐकायचा, एन्जॉय करायचं. एन्जॉय करत करत आपल्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीला आपण किंमत देत असतेच आणि देणं गरजेचं आहे. आयुष्यात पैसा इम्पॉर्टंट आहे. पैसा नाही तर काहीच नाही. पैसा कमवला पाहिजे आणि एन्जॉय पण केली पाहिजे. त्या गोष्टीला मी सहमत आहे. काय काय आयुष्यभर आपण जर नुसतं पैसा पैसा करत बसतो आणि एन्जॉय नाही केलं तर काय फायदा मला सांगा. ही लाट आहे. ही लाट समुद्राच्या काठाला यासाठी धडपडत असते, पण ती काठापर्यंत पोचत नाही. कारण ती काठ खूप लांब आहे ना. त्या काठापर्यंत पोचायची तिची ताकद नाही आहे. समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हाच लाट काठाकडला पोचते. पण आपण समुद्रासारखं नाही वागायचं. समुद्राची गोष्ट वेगळी आहे, आपली वेगळी आहे. आपण पैसे कमवायचे आणि आपण एन्जॉय करायचं. आपली पोरं बाळ, फॅमिली, आई वडील, बहीण भाऊ सगळ्यांशी व्यवस्थित राहायचं. जिंदगीत काही नाही घेऊन जायचं. म्हणून मी सांगतो मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर असल्यामुळे आपण ते जगणं, तेव्हा त्याचा उपयोग तो घेणं हे गरजेचं आहे. धन्यवाद.
पॉप डान्स. बाळमामाचा अंगार लावताना बाळमामाचा अंगारा लावताना जय बाळमामा की जय बाळमामा. बाळमामाच्या नावानं सांग बरं. बाळमामाचं आव्हान आहे. मस्तपैकी दर्शन बाळमामाचं झालेलं आहे. एकंदरीत आम्ही चौघाने चांगलं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आमच्या मंदिरात आवारात जरा हे करत आहोत, फिरायचं नियोजन करत आहात. बाळमामाच्या दर्शनासाठी निघालेलं आहे. बाळमामाचं दर्शन लावला. बाळमामाचं दर्शन घेऊन निघालो बघा. बाळमामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि एकंदरीत आम्ही बाहेर पडत आहे दर्शन बाळमामाचं.